हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज छान अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे बघा. तर ती आहे म्हणजे पावटा भात. तर बघा, पावट्याचा सीझन चालू आहे आणि सगळ्यांच्या घरी म्हणजे सगळ्यांच्या रानामध्ये पावटा वगैरे लावलेला आहे. तसंच आमच्याही लावलेलं आहे आणि खूप सारा पावटा आलेला आहे बघा. तर आता पावट्याचा सीझन चालू आहे, तर दररोज आम्ही पावटाच खातो. तर म्हणलं आज नवीन काहीतरी ट्राय करूया म्हणून इकडं मी आज पावटा भात बनवायला घेतलेला आहे बघा. तर त्यासाठी आजची ही रेसिपी आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे खूप सारे पावटे आणले होते रानातून काढून. तर ते इकडे सोलून वगैरे स्वच्छ धुवून घेतले बघा. आणि त्यानंतर गॅसवरती तवा तापायला ठेवला आणि तापलेल्या तव्यामध्ये पावटे टाकले भाजण्यासाठी. तर बघा, आपल्याला हे असे काळे पडसतर थोडे थोडे असे आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला छान असे हे पावटे भाजून घ्यायचे आहेत बघा, तव्यामध्ये तेल टाकून. तर बघा, इकडे छान असे मी हे पावटे भाजून घेत आहेत बघा. आणि पावटे किती छान आहेत, हिरवेगार आणि एकदम बिना किडलेले अशा छान असे पावटे आहेत बघा आमच्या रानातील. तर छान इकडं मी भाजून घेत आहे बघा. तर बघा, डाग पडेपर्यंत इकडं मी छान असे पावटे भाजून घेतलेले आहेत बघा. छान मस्त डाग पडलेले आहेत आणि अशा प्रकारे सरकटल्यासारखे लागले आहेत. आणि याला मीठ लावून तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतात बघा. तर बघा, त्यासाठी इकडं बाकीची ही तयारी केलेली आहे. सर्व भाज्या घरातील व्हेजिटेबल्स जेवढं काही असतील तेवढं सर्व चिरून घेतलेलं आहेत बघा. टमाटा, बटाटा आणि वांगं पण घातलेले आहे मी, छान चव येते म्हणून. आणि त्यानंतर इकडं कुकर तापायला ठेवलेला आहे बघा. आणि कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलात 2-3 लवंगा, त्यानंतर हे काय असेल त्याचं नाव मला माहीत नाही. तर त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे, लसूण, कांदा टाकलेला आहे बघा. आणि मस्त हलवून घेतलं आहे ब्राऊन होईपर्यंत. आणि त्यानंतर बघा, हे सगळं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ॲड केलेलं आहे टमाटा, बटाटा आणि वांगं. आणि छान असं भाजून घेतलेलं आहे बघा तेलामध्ये. आणि हे सर्व भाजल्यानंतर त्यानंतर आपल्याला यामध्ये पावटाही ॲड करायचा आहे बघा. तर त्यानंतर हा भाजून घेतलेला सर्व पावटा मी यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर बघा, आपल्याकडे काही मसाले असतील ते सर्व टाकायचे आहेत. तर माझ्याकडे इकडे धना पावडर आहे, तर मी यामध्ये धना पावडर मिक्स करत आहे. त्यानंतर हळदी मिक्स करत आहे बघा. आणि त्यानंतर आपल्या घरातील असलेली चटणी कालवणची ते पण मी यामध्ये चवीसाठी ॲड करत आहे बघा. आणि हे सर्व छान ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता बघा तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तर आम्हाला जेवढा लागतो तेवढे तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते बघा, एक 10-15 मिनटासाठी. आणि त्यानंतर हे सर्व तांदूळ मी यामध्ये ॲड केलेले आहेत बघा. आणि मी जे तांदूळ टाकलेले आहेत ते बिर्याणीचे तांदूळ आहेत. आणि याचा भात आता छान असा लांब आणि असा सुटसुटीत बनतो आणि खायलाही छान लागतो, म्हणून आम्ही हा तांदूळच वापरतो. तर त्यानंतर यामध्ये ॲड केलेलं आहे बघा चवीनुसार मीठ. आणि छान असं मस्त परतवून घेऊन त्यामध्ये जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे बघा मी छान असं. आणि त्यानंतर मस्त हलवून घेतलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही कसलं भारी दिसतं आहे. आणि यानंतर बघा, आपल्याला थोडंसं गरम करून घेऊन याला आपल्याला कुकरचं टोपण लावून द्यायचं आहे. तर बघा, इकडं मी छान असं मस्त हलवून घेतले आणि आता कुकरचं झाकण लावून घेत आहे बघा. पहिल्या 2 शिट्ट्या तर मी फुल गॅसवरती करून घेते बघा. आणि त्यानंतर 3री किंवा 4थी शिट्टी असेल ते मिडियम किंवा स्लो गॅसवरती करून घेते, कारण अशाने भात खाली चिटकत नाही आणि सुटसुटीतही बनतो बघा. तर बघा, इकडं 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत कुकरच्या. आणि त्यानंतर मी इकडं कुकरचं टोपण उघडून दाखवते. तर अशा प्रकारे आपला भात शिजून रेडी आहे. खूप छान दिसतोय बघा, पावटाही छान शिजलेला आहे. चवीला तर एकदम भारी लागतो आणि झमझमीत छान असे तोंडाला चव येईल असा हा पावटा भात आहे. एकदा नक्की रेसिपी ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी हे तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते. आणि खूप छान रेसिपी बनलेली आहे बघा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.
तर चला भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन रेसिपीचा. तोपर्यंत बाय बाय.